जय महाराष्ट्र। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेला असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला जोरदार धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। लोकांचा सर्वे जो समोर येतो त्यामध्ये उद्धव ठाकरे हेच शिंदे गटापेक्षा सरशी मारताना बाजू दिसत आहेत। उद्धव ठाकरे यांचे पारडे जळ या लोकसभेमध्ये दिसून येणार आहे असा सर्वे समोर आलेला आहे। त्याचबरोबर शिंदे गटाने जी चूक केली ती म्हणजेच ज्यांच्यावरती आरोप केले राष्ट्रवादीवरती भारतीय जनता पक्षाने त्यांनाच सोबत घेतले, त्यामुळे लोकांनी विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आता लोक विचारतायत। भारतीय जनता पक्षाने केवळ सत्तेसाठीच आणि बेरजेचं गणित करताना कोणतंही तारतम्य न बाळगल्यामुळे आता लोकांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन चांगला असल्याचं दिसून येतंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी गद्दारी झाली ती लोकांना पचनी पडलेली नाही, तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिलाय, तो म्हणजेच राजू शेट्टी। राजू शेट्टी हातकणंगले या लोकसभेमध्ये त्यांनी यापूर्वी खासदारकी भूषवलेली आहे आणि याचाच फायदा आता राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत जात साधलेला असल्यामुळे धैर्यशील माने त्याचबरोबर मराठवाड्यातील दुसरा एक लोकसभा म्हणजेच हिंगोली, या हिंगोली लोकसभेमध्ये हेमंत पाटील सध्याचे खासदार आहेत। या दोनही जागा आता अडचणीत असल्याचं आणि डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जातंय। आपल्याला काय वाटतंय, दोन्ही खासदार निवडून येतील का आणि शिंदे गटासाठी एक खासदार फायद्याचे ठरतील का? हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा।